ना करू सुरू. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण भारतातील किमतीचा कल किंवा किंमत प्रवृत्ती या मुद्द्याचा विचार केला आणि त्यामध्ये आपण विविध प्रकारच्या वस्तूंच्या किमतीत विभिन्न काळात झालेले बदल अभ्यासले आहेत. आता आपल्याला आजच्या पिरियडला ही किंमत वाढ जी होत आहे तिच्या मागे कोणते प्रमुख कारणं आहेत, कोणत्या प्रमुख कारणांमुळे भारतातील किमती वेगाने वाढत आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आपण परवाच्या पिरियडला पाहिलं की 1956 पासून भारतात सर्वच वस्तूंच्या किमती वेगाने वाढत आहे आणि ही किंमत वाढ थोपवण्यासाठी शासनाकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून वेगवेगळी धोरणं राबवण्यात आलेली आहे. परंतु तरीसुद्धा ही किंमत वाढ थोपवण्यात भारत सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला यश काही आलेलं नाही. किमती वेगाने वाढतच आहे. तर ह्या किमती वाढीस कोणती कारणे जबाबदार आहे, त्यातील प्रमुख कारणांचा विचार आजच्या पिरियडला आपण करूया. तर किंमत वाढीचं पहिलं प्रमुख कारण आहे वाढती लोकसंख्या. तर जे जे आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात त्या सर्व आर्थिक प्रश्नांच्या मुळाशी वाढती लोकसंख्या हेच कारण असते. वाढत्या लोकसंख्येमुळे देशामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. भारतात वाढत्या लोकसंख्येची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्हाला माहीतच आहे की जागतिक स्तरावर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्या जसजशी वाढत जाते तसतशी अन्नधान्याची व इतर वस्तू व सेवांची मागणी वाढत जाते. मागणीतील वाढीबरोबर पुरवठ्यात मात्र वाढ होण्यास काही काळ लागतो. मागणी वाढली म्हणून लगेच पुरवठा वाढत नाही, कारण पुरवठा व्हायला काही काळ लागत असतो आणि दरम्यानच्या काळात मागणी पुरवठ्यात असंतुलन निर्माण होतं. मागणी जास्त पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून किमती वाढत असतात. तर अशा रीतीने भारतातील किमती वाढीस भारतातील लोकसंख्या वाढ हे प्रमुख कारण जबाबदार धरले जाते. कारण लोकसंख्या वाढते, अन्नधान्याची व इतर वस्तू व सेवांची मागणी वाढते, पण ह्या मागणीतील वाढीबरोबर पुरवठ्यात वाढ व्हायला वेळ लागतो आणि अशा रीतीने मागणी पुरवठ्यात असंतुलन निर्माण होतं. मागणी जास्त पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होते आणि किंमत सिद्धांतानुसार मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे किमती ह्या वाढू लागतात. तर भारतातील किंमत वाढीचे दुसरे कारण आहे पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ. तर दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. तसेच औद्योगिक विकास व कृषी विकास यामुळे सुद्धा पेट्रोलजन्य पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यात भारतात खनिज तेल हे दुर्मिळ आहे. भारताला ओपेक राष्ट्रांकडून खनिज तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात ही करावी लागते. कालच तुम्हाला मी सांगितलं की ओपेक राष्ट्रांमध्ये जी खनिज तेलाची निर्यात करणारी राष्ट्र आहेत, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत, तर या राष्ट्रांकडून संपूर्ण जगाला खनिज तेल हे पुरवले जात असते आणि ही ओपेक राष्ट्र खनिज तेलाच्या किमती अधूनमधून वाढवतच असतात आणि त्यांनी खनिज तेलाच्या किमती वाढवल्या की आपलासुद्धा आयातीवरचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि तसेच खनिज तेलाचा वापर ज्या ज्या क्षेत्रामध्ये केला जातो त्या त्या क्षेत्रातील किमतीत वाढ होते. उदाहरणार्थ वाहतूक खर्चात वाढ होऊन सर्व वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होते व जनतेला भाववाढीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तर अशा रीतीने पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीतील वाढीमुळे सुद्धा वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ होते. कारण वाहतूक क्षेत्रामध्ये तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये पेट्रोलजन्य पदार्थ लागत असतात. वाहतूक क्षेत्रामध्ये पेट्रोलजन्य पदार्थ लागत असतात आणि येथील खर्च वाढूनसुद्धा किमती ह्या वाढत असतात.
तिसरं कारण आहे शासनाची किंमत वाढ. तर शासनाकडून काही प्रमुख उत्पादनाच्या किमती ह्या ठरवल्या जात असतात. त्यात वीज, कोळसा, सिमेंट, खनिज तेल, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक यांचे दर हे शासन ठरवित असते. यांच्या किमतीत शासनाने वाढ केली तर या क्षेत्रात ज्या वस्तूंचा वापर केला जातो त्या क्षेत्रातील उत्पादनाच्या किमतीतसुद्धा वाढ होते. वाहतूक क्षेत्रातील किंमत वाढीचा परिणाम तर सर्वच क्षेत्रातील किंमत वाढीवर होत असतो. तर अशा रीतीने शासनाने किमती जर वाढवल्या तर त्यामुळे सुद्धा वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या वाढत असतात. शासनाकडून प्रमुख पिकांच्या किमती ठरवल्या जातात आणि याच किमती जर सरकारने जास्त ठेवल्या तर त्यामुळे सुद्धा किंमत वाढ होते. त्याचप्रमाणे शासकीय अधिपत्याखाली असलेली रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक यांचे दर जरी वाढवले तरीसुद्धा वाहतूक खर्च वाढत असतो आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे किमती ह्या वाढत असतात. कारण उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री, इमारत, त्याचप्रमाणे इतर आदाने हे लांबून येत असतात आणि त्यांचा वाहतूक खर्च वाढल्यामुळे सुद्धा त्यांच्या किमती वाढत असतात आणि पर्यायाने किंमत वाढ ही होत असते. तर अशा रीतीने शासनानेच जर किमती जास्त ठेवल्या तर त्यामुळे सुद्धा किमती वाढत असतात. शासनाचं किंमतविषयक धोरण कसं आहे यावर सुद्धा किंमत वाढ ही अवलंबून असते. चौथा मुद्दा आहे कृषी उत्पादनात घट. तर भारतात मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो आणि तोही बेभरवशाचा असतो, अनिश्चित असतो. पाऊस जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा तो नेमका पडत नाही आणि जेव्हा नको पडायला तेव्हा तो धो पडत असतो. त्याचप्रमाणे भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे भारतात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भागामध्ये दुष्काळ किंवा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ हा पडत असतो आणि त्यामुळे त्याचा शेतीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असतो आणि शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली की साहजिकच किमती ह्या वाढत असतात. त्याचप्रमाणे शेतीला चक्रीवादळ, पिकांवर पडणारे रोग, टोळधाड, पशु पक्षी, कीटक यांच्याकडून होणारे पिकांचे नुकसान या गोष्टीला सुद्धा तोंड द्यावे लागत असते आणि त्यामुळे सुद्धा शेतीच्या उत्पादनामध्ये घट होत असते आणि शेतीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत तर वाढ होतेच. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये जो कृषी माल किंवा शेतीतील माल कच्चा माल म्हणून वापरला जातो तर त्याच्या किमतीसुद्धा वाढत असतात आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित वस्तूंच्याही किमती वाढत असतात. याचाच अर्थ समजा ऊसाचं उत्पादन कमी झालं तर ऊसाच्या किमती वाढतात आणि ऊसाच्या किमती वाढल्यामुळे आपोआपच साखरेच्या किमती ह्या वाढत असतात. तेलबियांचं उत्पादन कमी झालं, तेलबियांच्या किमती वाढतात आणि तेलबियांच्या किमती वाढल्यामुळे आपोआपच खाद्यतेलाच्या किमतीसुद्धा वाढत असतात. अशा रीतीने नैसर्गिक परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होतो. शेतीची उत्पादकता त्यामुळे घटते, कमी होते आणि शेतीची उत्पादकता कमी झाल्यामुळे शेतमालाच्या किमती ह्या कमी होतात आणि ज्या शेतमालावरती औद्योगिक क्षेत्रात प्रक्रिया केली जाते तर त्याच्या किमतीसुद्धा त्या वाढत असतात आणि अशा रीतीने नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती उत्पादनात घट होऊन किमती वाढत असतात, औद्योगिक क्षेत्रातील किमती वाढत असतात आणि किंमत वाढीसाठी हे एक प्रमुख कारण जबाबदार धरलं जातं. पुढचं पाचवं कारण आहे तुटीचा अर्थभरणा. तर शासकीय उत्पन्नापेक्षा नेहमीच खर्च हा जास्त असतो. अंदाजपत्रक हे तुटीचं असतं आणि ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला तुटीचा अर्थभरणा करावा लागतो. तुटीचा अर्थभरणा याचा अर्थ जादा चलन निर्मिती. जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर शासनाने प्रत्येक पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकासासाठी तुटीचा अर्थभरणा केलेला आपल्याला दिसून येतो. तर तुटीच्या अर्थभरण्यामुळे जादा चलन निर्मिती तर केली जाते पण जादा चलन निर्मितीचे जे दुष्परिणाम आहेत
ते अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत असतात. कारण तुटीच्या अर्थभरणामुळे निर्माण होणारी महत्त्वाची समस्या म्हणजे किंमतवाढ ही होय. कारण तुटीचा अर्थभरणा याचा अर्थ जादा चलन निर्मिती. जादा चलन निर्माण झाल्यामुळे लोकांच्या हातात जास्त पैसा येतो आणि लोकांच्या हातात पैसा जास्त आल्यामुळे ते मागणीत वाढ करतात. पण मागणीतील वाढीबरोबर पुरवठ्यात वाढ व्हायला काही काळ जातो, काही काळ जावा लागतो आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये मागणी जास्त असते, पुरवठा कमी असतो. मागणी पुरवठ्यात असंतुलन निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग किमती या वाढू लागत असतात, किमती वाढत असतात आणि अशा रीतीने तुटीच्या अर्थभरण्यामुळे सुद्धा भारतामध्ये किंमत वाढीची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. कारण शासनाचं अंदाजपत्रक हे सातत्याने तुटीचंच राहिलेलं आहे आणि हा शासकीय खर्च करण्यासाठी सरकारने तुटीचा अर्थभरणा वेळोवेळी केलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा किमती ह्या वाढलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे करांच्या दरात वाढ. तर शासनाकडून विविध प्रकारचे कर हे आकारले जात असतात. त्यात उत्पादन कर, विक्री कर, जाहिरात कर, पथकर यालाच आपण टोल टॅक्स म्हणतो, मूल्यवर्धित कर, आयात निर्यात कर. तर अशा प्रकारचे कर हे सरकार आकारत असते. तर उत्पादकांकडून करांचा समावेश हा किमतीत केला जात असतो. म्हणजे उत्पादक कर देऊन देतात, उत्पादन कर, विक्री कर, जाहिरात कर, टोल टॅक्स हे कर ते देतात. पण हे सगळे कर ते किमतीमध्ये समाविष्ट करत असतात. म्हणजेच उत्पादन खर्चातील कर हा एक भाग असतो आणि शासनाने नियोजन काळामध्ये प्रत्येक करांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे आणि या करांच्या दरातील वाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमतीतसुद्धा प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे. कारण तुम्हाला आत्ताच सांगितलं की करांचा समावेश हा वस्तू आणि सेवांच्या किमतीत केला जात असतो. करांचे दर जेवढे जास्त तेवढ्या वस्तू आणि सेवांच्या किमतीसुद्धा जास्त असतात. याउलट करांचे दर कमी असतील तर वस्तू आणि सेवांच्या किमतीसुद्धा कमी असतात. तर अशा रीतीने करांच्या दरातील वाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीत प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे. तर कररचनेत सुधारणा करण्यासाठी 1991मध्ये राजा चेलय्या समिती स्थापन केली होती. तर ह्या समितीने सुद्धा सांगितलं होतं की भारतातील करांचे दर हे उच्च आहेत आणि ह्या समितीने शासनाला शिफारस सुचवली होती की भारतातील करांचे दर हे कमी झाले पाहिजे. तर अशा रीतीने भारतातील करांचे दर जास्त असल्यामुळे सुद्धा किंमत वाढ ही जास्त आहे. 7वा मुद्दा आहे साठेबाजी आणि सट्टेबाजी. तर उत्पादक आणि विक्रेते बऱ्याच वेळेला मालाची साठेबाजी करत असतात. तर साठेबाजी म्हणजेच माल हा कृत्रिम रीतीने मालाची टंचाई दाखवली जाते आणि गोडाऊनमध्ये तो साठवून ठेवला जातो आणि बाहेर असं दाखवलं जातं की मालाची टंचाई आहे. बाहेर मालाची टंचाई भासवली जाते आणि आत गोडाऊनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर माल साठवलेला असतो. यालाच साठेबाजी असे म्हणतात. मग हे का केलं जातं तर किंमत वाढीचा फायदा मिळवण्यासाठी असं उत्पादक आणि विक्रेते करत असतात. तर यालाच साठेबाजी आणि सट्टेबाजीचं धोरण हे असं म्हणतात. तर उत्पादक आणि विक्रेत्यांकडून अनेक वेळा जास्तीचा नफा मिळवण्यासाठी, मालाला जास्त भाव मिळवण्यासाठी अशा रीतीने साठेबाजीचे आणि सट्टेबाजीचे धोरण हे अवलंबले जाते आणि त्यामुळे सुद्धा वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या वाढत असतात. तर अशा रीतीने जीवनावश्यक वस्तू ह्या गायब केल्या जातात. बाजारात विक्रीसाठी कमी माल आणला जातो आणि गोडाऊनमध्ये माल साठवला जातो आणि अशा परिस्थितीत मालाची कृत्रिम टंचाई दाखवल्यामुळे ग्राहक वर्ग जास्त किंमत द्यायला तयार असतो आणि ग्राहक वर्गाच्या मनात अशी भीती घातली जाते की भविष्यकाळामध्ये या वस्तू तुम्हाला मिळणार पण नाही किंवा यांच्या किमती आणखी वाढेल आणि भविष्यकाळात यांच्या किमती आणखी वाढतील असं ग्राहकांना वाटतं आणि म्हणून किमती वाढत असूनसुद्धा ग्राहक वर्ग त्या वस्तू आणि सेवांची मागणी कमी करत नाही, उलट त्यांची मागणी वाढवत असतो आणि अशा रीतीने साठेबाजी आणि सट्टेबाजी धोरणामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती उलट
प्रचंड वेगाने वाढत राहतात. पुढचं कारण आहे सरकारचा अनावश्यक खर्च. तर भारताने लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही शासन प्रणाली ही खर्चिक असते, कारण लोकशाही शासन प्रणालीत कल्याणकारी योजनांवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. प्रत्येक नागरिकाच्या कल्याणाचा, हिताचा विचार केला जात असतो आणि त्यामुळे खर्च हा प्रचंड प्रमाणावर होत असतो. तसेच लोकशाही शासन प्रणालीत दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात किंवा मध्येच 5 वर्षाच्या आत सत्तांतर झालं, मंत्र्यांवरील अविश्वास हे कारण त्यासाठी बऱ्याच वेळेला असतं सत्तांतरास. तर अशा वेळेला जर सत्तांतर झालं तर पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुकांवर खर्च केला जात असतो. त्याचप्रमाणे संघराज्य शासन प्रणालीमध्ये त्रिस्तरीय सरकार असते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था असे संघराज्य शासन प्रणालीत 3 स्तरीय सरकार असते आणि हे त्रिस्तरीय सरकार चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च हा करावा लागतो. त्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री, शासकीय अधिकारी यांचे देशविदेश दौरे, त्यांच्या संरक्षणावरील खर्च, त्यांच्या निवासावरील खर्च, त्यांना देण्यात येणारे भत्ते हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणावर खर्चात वाढ होते. तसे पाहिले तर भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला हा एवढा मोठा खर्च परवडण्यासारखा नसतो. अनावश्यक कार्यावर मोठा खर्च झाल्यामुळे आवश्यक वस्तूंचे उत्पादन होण्यासाठी खर्च कमी पडतो व त्यामुळे सुद्धा आवश्यक वस्तूंचे उत्पादन कमी होऊन त्यांच्या किमती वाढत असतात. तर अशा रीतीने सरकारचा खर्च हा अनावश्यक कारणासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे आवश्यक कारणासाठी खर्च कमी पडून आवश्यक वस्तूंचं उत्पादन कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा किमती ह्या वेगाने वाढत असतात. पुढचा मुद्दा आहे वेतन व महागाई भत्त्यात वाढ. तर पंचवार्षिक योजना काळामध्ये शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनात व महागाई भत्त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. त्यांचे वेतन वाढल्यामुळे त्यांचा राहणीमानाचा खर्च वाढला, त्यांची मागणी वाढली. मागणीतील वाढीमुळे किंमत सिद्धांतानुसार किमतीत वाढ झाली. 6व्या वेतन आयोगामुळे तसेच 7व्या वेतन आयोगामुळे शासकीय व निमशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे वेतन प्रचंड प्रमाणावर वाढले. वेतनात अपेक्षेपेक्षाही जास्त वाढ झाल्यामुळे त्यांनी आपला उपभोग खर्च वाढवला, मागणी वाढवली. कारण तुम्हाला माहिती आहे की 6व्या वेतन आयोगानंतर सरकारने 6वा वेतन आयोग लागू केल्यानंतर किमती ह्या जास्त वेगाने वाढल्याचं सर्वदूर बोललं जात आहे आणि याला कारण म्हणजे 6व्या वेतनामुळे किमती का जास्त वाढल्या, तर 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि उत्पन्न वाढल्यामुळे त्यांनी आपला खर्च वाढवला, आपली मागणी वाढवली, पण मागणीप्रमाणे पुरवठ्यात वाढ झाली नाही आणि म्हणूनसुद्धा किमती ह्या वाढल्या. आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की मागणी जास्त आणि पुरवठा कमी, तर अशा परिस्थितीमध्ये किंमत सिद्धांतानुसार किमती ह्या वाढतच असतात. दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना ही सरकारकडून केली जात असते. कारण किंमत सिद्धांतानुसार असा अंदाज आहे की दर 10 वर्षांनी किमती ह्या दुप्पट होतात आणि त्यामुळे 10 वर्षांनी वेतन वाढवणं आवश्यक आहे. कारण किमती जर वाढल्या तर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा खर्चसुद्धा वाढतो आणि त्यांना उत्पन्न कमी पडतं. त्यांना उत्पन्न पुरेसं मिळावं म्हणून दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते आणि वेतनवाढ ही दिली जात असते. तर अशा रीतीने 6वा वेतन आयोग आणि 7वा वेतन आयोग यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रचंड प्रमाणावर वाढ झाली. त्यांची मागणी वाढली, त्यांचा उपभोग खर्च वाढला आणि त्यामुळे सुद्धा किमती ह्या प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या आहे. अगदी भाजीपाल्यापासून तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतच्या किमती या
गगनाला भिडलेल्या आहे. किमती ह्या प्रचंड प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचं कारण म्हणजे संरक्षणावरील खर्चात वाढ. तर भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला भारताची फाळणी झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंतचा विचार केला तर पाकिस्तानच्या सीमेवर लहान मोठ्या कारवाया ह्या चालूच आहेत. 1962मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. 1965 व 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं. त्याचप्रमाणे कारगिल युद्ध, ताज हॉटेलवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला, चीनच्या सीमेवरील कारवाया, आता वर्तमान काळातील सुद्धा अशा रीतीने नक्षलवाद्यांच्या कारवाया भारतात कुठे ना कुठे चालूच असतात. आणि या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संरक्षण साहित्याचे उत्पादन हे करावे लागते. देश युद्ध साहित्य व शस्त्रास्त्रांनी सज्ज ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे अंतर्गत शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी सुद्धा पोलीस दल, त्यांच्यावर करण्यात येणारा खर्च हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो. तसेच तिन्ही दलातील सैन्य अधिकारी कर्मचारी यांचं वेतन, निवृत्तीवेतन, भत्ते यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तर अशा रीतीने देशातील अंतर्गत शांतता व सुव्यवस्था तसेच सीमेवरील संरक्षण यासाठी सरकारकडून सैन्य दलावर आणि शस्त्रास्त्र निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर हा खर्च करावा लागत असतो. आणि त्यामुळे सुद्धा उत्पादनात घट होऊन किमतीत वाढ होत असते. कारण संरक्षण साहित्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यामुळे आवश्यक वस्तूंच्या उत्पादनासाठी खर्च हा कमी करावा लागत असतो आणि त्यामुळे आवश्यक वस्तूंचं उत्पादन कमी होऊन किमती ह्या वाढत असतात. तर अशा रीतीने भारतातील किंमत वाढीची प्रमुख कारणे आपण आता अभ्यासली आहेत.